रामकृष्ण हरी माऊली. मी म्हटलं होतं तुम्हाला आमच्या गावची यात्रा आहे आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला यात्रेला आलो आहे. बघा किती छान डेकोरेशन केलं आहे आणि इकडं नदी पण आहे. भीमा नदी आहे ती, दुसरं पण नाव आहे तिला चंद्रभागा. आणि आमच्या इकडं जास्त तर चंद्रभागा नदीच म्हणून ओळखली जाते. आणि हे मंदिराचं प्रमुख द्वार आहे बघा. किती छान लाईटिंग वगैरे लावली आहे. खूप छान सजवलं होतं आमचं मंदिर आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो. कारण दुपारी खूप ऊन असतं त्याच्यामुळं आम्ही दिवस मावळताना गेलो होतो आणि पूर्ण गर्दी कमी झाली होती. आम्ही गेलो तर काहीच गर्दी नव्हती. जेव्हा दुपारी सकाळी खूप गर्दी असते. पूर्ण आमचे गावकरी दुपारी सकाळी येतात, पण यावेळेस आम्ही ऊन जास्त होतं त्याच्यामुळं आम्ही यात्रेला सायंकाळी गेलो होतो. आणि हे मंदिरावर नाव देखील आहे बघा, श्री दर्लिंग मंदिर. आमच्या देवाचं नाव दर्लिंग आहे. आम्ही दार्याबाची यात्रा असं म्हणतो. आणि अजून एवढी गर्दी आहे बघा. जेव्हा सकाळी दुपारी लोक येतात तेव्हा खूप मंदिर भरभरून दिसतं. आणि इथं 2 घोडे आहेत बघा. हे आमच्या देवाचे 2 घोडे आहेत आणि त्यांना देखील हार घातला होता. आणि हा ओरिजिनल घोडा आहे बघा. हा देवाच्या पूजेसाठी आणला जातो. जेव्हा पालखी येते तेव्हा त्या घोड्याला घेऊन येतात. आणि ही चंद्रभागा नदी आहे आमची बघा. उन्हाळ्यामुळे तिचं पाणी कमी झालं आहे आणि बरोबर नदीच्या काठ्याला हे मंदिर आहे आमचं. आणि बघा मम्मी, माझी काकी सगळ्यांना चंदन लावत आहेत. आमचा शंभू आहे तो. आणि अजून पण गर्दी आहे. आणि ही जी पालखी आहे मी काल व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. जेव्हा आमचा लोक देव घेऊन येत होते विजापूरवरून तेव्हा ही पालखी त्यांना आडवं गेली होती बघा. हा घोडा आहे आणि ह्या पालखीमध्ये देवा आणि आमच्या दर्लिंग देवाच्या मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचं मंदिर आहे आणि दत्त महाराजांचं देखील मंदिर आहे हे बघा. आणि आमच्या गावात रामायण बसलं आहे. त्या रामायणाची जी लोकं आहेत त्यावेळेस सकाळी इथे येऊन राम, लक्ष्मण, सीता यांची पूजा करून मग फेरीसाठी गावामध्ये जातात. आणि ही देवाची पालखी निघाली होती बघा. आरती करायची होती देवाच्या. तर त्यासाठी हे सगळेजण लोक जे बसलेले आहेत त्या आरतीसाठी बसलेले आहेत. आणि बघा पालखी निघाली होती आणि हा घोडा बघा पालखीच्या पुढं घेऊन चाललेत. जेव्हा पालखी घेऊन जाते तेव्हा हा घोडा पालखीच्या पुढंच असतो. आणि सगळे लोक बघा देवाची पालखी घेऊन छान असं मिरवणूक काढल्यासारखं घेऊन चालले. आम्हाला जायला यात्रेला खूप लेट झाला होता आणि मंदिरात काहीच गर्दी नव्हती बघा. आणि त्यात पाऊस पण चालू होता. आणि ही माझी दीदी आहे बघा. आणि हे दुसरे जे आहेत शंभू आहे आणि माझा छोटा भाऊ देव आहे. शंभू म्हणजे माझ्या मामाचा मुलगा. आणि छान आम्ही दर्लिंग देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिर किती छान सजवलं होतं बघा. आमच्या गावामध्ये खूप छान पद्धतीने यात्रा साजरी केली जाते. आणि पूर्ण हा मंदिराचा एरिया आहे बघा. किती छान पद्धतीने साजरं केलं आहे सगळं. आणि वारं सुटलं होतं बघा खूप. आणि तसंच आम्ही दर्शन करायला चाललो होतो. आणि बघा आमच्या चंद्रभागे नदीला किती पाणी आहे. नदीच्या कडेने खूप झाडं आहेत बघा. आणि दर्लिंग देवाचं दर्शन करून झाल्यानंतर सगळे आमच्या गावच्या देवाच्या म्हसोबाला येतात. आणि आम्ही देखील तिथं आलो होतो. आणि छान आई सगळ्यांना गंध लावत होती. आणि एवढं वारं सुटलं होतं बघा. काय घेता पण येत नव्हतं. आणि आम्हाला यायला घरी पूर्ण अंधार पडला. सगळं घेऊन दर्शन चांगलं घरी आलं.